नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक नवीन विषय घेऊन आले. तुम्ही ते स्क्रीनवरती पाहतच असाल, की बऱ्यापैकी मला विद्यार्थ्यांची कॉल येत आहेत, की मॅडम आता एक्झाम जी 23 तारखेला झालेली आहे, त्याचा रिझल्ट उद्या आहे 30 तारखेला. तर नीटचा क्वालिफायवरती काय परिणाम होईल का? तर त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, की नीटचा क्वालिफायिंग कट ऑफ कमी होणार का? असे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची मला क्वेशन आहेत. तर अगदी त्या क्वेशनला मी प्रत्येकाला वन टू वन आन्सर दिलेलंच आहे. पण तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना पण थोडंसं टेन्शन आहे, की मॅडम आमचं कट ऑफ थोडासा खूप रँक हाय गेलेला आहे, तर तो थोडाफार कमी होण्याची शक्यता आहे का? तर हो मित्रांनो, त्याची शक्यता, दाट शक्यता असण्याचा असा आपल्याला एक एकंदरीत वाटत आहे. का? तर त्याची मी कारणं अगदी तुम्हाला सांगते. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, की 28 जूनला म्हणजे कालच ही एन-टी-एने पब्लिश केलेली आहे नोटीस. आणि ती कोणती आहे तुम्ही स्क्रीनवरती नक्की पहा, झूम करून वाचा, म्हणजे लक्षात येईल, की एन-टी-एच्या माध्यमातून जे 1563 मुलांना ग्रेस मार्क दिलेले होते, तर ते मार्क हटवून एक्झाम घेतलेली होती. ही सगळ्यांना माहितीच आहे. आणि ही एक्झाम 23 तारखेला झालेली आहे आणि हे सर्व अगदी सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईनवरूनच अगदी हे सगळं करण्यात आलेलं आहे. तर परत एकदा परीक्षा देण्याचा निर्णय झालेला होता आणि 1563 पैकी जवळ-जवळ 813 मुलांनी ही पुन्हा परीक्षा दिलेली आहे आणि ती एक्झाम 23 जूनला झालेली आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि ती एन-टी-एने एक्झाम ती अपिअर केलेली होती, कंडक्ट केलेली होती आणि बाकीच्या मुलांनी जे ज्या मुलांना मार्क होते, त्यांनी ग्रेस मार्क सोडून तो स्कोर होता, तो एक्सेप्ट केला आणि बाकीच्या मुलांनी ही एक्झाम दिली. तर ते जवळ-जवळ 813 विद्यार्थी आहेत. तर ज्या मुलांनी एक्झाम दिली, त्यामुळे नव्याने जे काही मार्क येतील, तर ते सगळे आपले ऑल ओव्हर इंडिया रँकवर फरक पडणार आहे, ही गोष्ट नक्की आहे. तर त्या संदर्भात अगदी माहिती देणार आहे मी. तर 23 तारखेला एक्झाम झाली. त्याच्यामध्ये 813 मुलांनी एक्झाम दिली. तर एन-टी-एच्या ऑफिशियल वेबसाईटवर अगदी ही नोटीस पब्लिश पण झालेली आहे. तुम्ही अगदी ही नोटीस पूर्णपणे पाहू शकता. नोटीस पूर्ण पब्लिश झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. 813 मुलांनी एक्झाम दिलेलीच आहे आणि त्यांनी ऑफिशियल नोटीस पण पब्लिश केलेली आहे एन-टी-एने आणि त्याचं प्रोव्हिजनल आन्सर की उपलब्ध पण झालेलं आहे. तर ज्यांना अगदी लॉगिन आयडी वापरून आन्सर की चॅलेंज करायचं असेल, अगदी प्रत्येक क्वेशनला ₹200 असा हा चार्ज भरून तुम्ही करू शकता. तर जे काही पण चॅलेंजेस येतील ते आज रात्री 11 वाजेपर्यंत येईल आणि उद्या रात्रीपर्यंत रिझल्ट येईल. तर हे पूर्ण अगदी स्क्रीनवरती त्यांनी दिलेलंच आहे एन-टी-एने. पूर्ण ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता आणि तो जे काही आज रात्री 11 वाजेपर्यंत त्याचं येईल आणि उद्या रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत आपल्या पर्यंत पुढे रिझल्ट येण्याची दाट शक्यता आहे. तर हे मुलांचा रिझल्टची आपल्याशी डायरेक्ट संबंध काय आहे, तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. जसा की आपल्याला ऑल इंडिया रँक जो मिळालेला आहे प्रत्येक विद्यार्थ्याला, तर त्यामध्ये वाढ झालेली आहे. हे सगळ्यांना माहिती आहे आणि खूप प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. पण आता कमी होईल का? असं प्रत्येक मुलांचं एक क्वेशन मार्क आहे. त्या अनुषंगाने मी सांगते, की 1563 मुलांपैकी 813 मुलांनी एक्झाम दिल्यामुळे थोडाफार फरक नक्कीच पडेल आणि ज्या मुलांना एम्सला ॲडमिशन घ्यायचं होतं, ज्या मुलांना जिपमरला घ्यायचं होतं, त्यांचे मार्क खूप चांगले होते. तर त्या मुलांची दाट शक्यता आहे, की त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. एम्स मिळेल, त्या मुलांना जिपमर मिळेल, ज्या मुलांना खूप छान मार्क पडलेले आहेत त्यांना. आणि त्यांना ही खूप चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. म्हणजे हे जर आपल्याला हे ग्रेस मार्क काढल्यामुळे आणि एक्झाम घेतल्यामुळे मुलांचा नक्कीच थोडा रँकवरती परिणाम पडेल. ओके. आणि ग्रेस मार्कमुळे दिल्यामुळे एकदम चान्सेस आपले कमी होते. पण ते आता एक्झाममुळे अगदी मार्क ज्याला पण जास्त पडलेले आहेत किंवा रँक तर ते काढल्यामुळे थोडाफार कट ऑफ कमी येईल आणि एम्स, जिपमरला अगदी चान्सेस आहेत. ज्यांना खूप छान मार्क पडले त्यांच्यासाठी ही एक संधी मिळाली असेल असं मला वाटतं. आणि ऑलरेडी एक्झाम जे देणारे आहेत, दिलेले आहेत, ऑलरेडी जे एक्झाम दिलेले आहेत विद्यार्थी आणि आता नव्याने एक्झाम जे देणारे आणि ग्रेस मार्क काढून घेतल्यामुळे असे 3 प्रकारच्या मुलांचा रिझल्ट आल्यानंतर म्हणजे अशा 3 प्रकारचा कंबाईन्ड रिझल्ट आल्यानंतर आपला ऑल इंडिया रँक नक्कीच मध्ये चेंजेस होण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर ज्या मुलांचा रँक फार वाढलेला होता, तर तो कमी प्रमाणात नक्कीच तो काही प्रमाणात कमी होईल. म्हणजे जवळ-जवळ 500 ते 1000 चा फरक पडू शकेल रँकमध्ये. कारण जास्त मुलं एक्झामसाठी अपिअर नव्हते आणि
जो क्रायटेरिया कमी होईल का? असाही मुलांचा क्वेशन मार्क आहे. तर बऱ्यापैकी मुलांचे मला क्वेशन येतात, की मॅडम आम्हाला जस्ट बाउंडरीवरती मार्क आहे. तर आम्ही क्वालिफाय होण्यासाठी 1-2 मार्कांनी आम्ही हुकलेलो आहे. तर त्या मुलांनाही मी सांगू इच्छिते, की क्वालिफाइंग क्रायटेरिया कमी होईल का? तर येस, सध्या ओपनला आपल्याकडे 164ला हे आहे, क्वालिफाय आहे आणि जे एस-सी, एस-टी कॅटेगरीमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना 129 असा आहे. तर त्यामुळे रँक रिवाईज होईल आणि क्वालिफाय क्रायटेरिया रिव्हिजन होऊ शकतो. हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे जे स्टुडंट आहेत, की असे अनेक स्टुडंट आहेत, की ज्या मुलांचं पॅरेंट्सचं पेइंग कॅपॅसिटी आहे, त्यांना मॅनेजमेंट कोठ्यामधून सुद्धा ॲडमिशन घ्यायची आहेत. जसं की एम-बी-बी-एसमध्ये घेतात मॅनेजमेंट कोठ्यामधून, बी-एम-एस, बी-डी-एस या ठिकाणी जे ॲडमिशन घ्यायचे आहेत, पण त्यांना 1-2 मार्कांनी त्यांचा क्वालिफाय कमी येत असेल किंवा ते विद्यार्थी क्वालिफाय नसतील, जसं की 125, 127 असे त्या विद्यार्थ्यांना मार्क येत असतील, तर हा जर क्वालिफायिंग क्रायटेरिया पण जरा कमी झाला, तर ते नक्कीच विद्यार्थी क्वालिफाय होऊन ते मॅनेजमेंट कोठ्यामधून सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतात. अगदी कट ऑफ कमी झाला, पण ह्यांना पण अगदी फार मोठा फायदा होण्याचे चान्सेस आहेत. तर हे खूप महत्त्वाचा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आता स्कोर कार्ड 1 जुलैला पण पब्लिश होण्याची शक्यता आहे. कारण उद्या रिझल्ट संध्याकाळपर्यंत पब्लिश होईल आणि एकदा स्कोर कार्ड पण येण्याची चान्सेस आहेत. जेव्हा रिझल्ट पब्लिश झाला की नेक्स्ट डेला स्कोर कार्ड जवळ-जवळ पब्लिश होत असतो. तर म्हणजेच 1 जुलैला आपण एक स्कोर कार्ड पब्लिश होईल असं आम्हाला वाटतं. कारण डाउनलोड जेव्हा आपलं स्कोर कार्ड डाउनलोड करून आपला स्कोर कार्ड पाहता पण येईल आणि आपल्याला प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेता येईल. तर हे पूर्ण अगदी एन-टी-एकडनं जी ही नोटीस आलेली होती, त्याची स्क्रीनवरती मी तुम्हाला पूर्णपणे दाखवलेलीच आहे आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची अगदी शंका, डाउट्स होते, की प्रत्येक वेळेस मला ते विद्यार्थी आज सकाळपासून कॉल करून विचारतायत, की "मॅडम जी एक्झाम झाली, आता त्यामुळे काही फरक पडेल का?" तर असे मुलांचे क्वेशन्स बऱ्यापैकी मला विचारण्यात येत होते. त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असेच नवीन-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला असे नवीन युजफुल व्हिडिओ पाहता येतील. तर नीटचा क्वालिफाईंग कट ऑफ कमी होईल का? त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलंच आहे. तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.